हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त उपवासाचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहे। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हे पराठे तयार होतात। मऊ लुसलुशीत मस्त झालेले आहेत, बघू शकताय टम्म फुगलेले आणि झटपट सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे, त्यामुळे लाईक नक्की करा आणि तुम्ही पण नक्की एकदा या पद्धतीने एकदम झटपट आणि एकदम टेस्टी असा उपवासाचा पराठा या महाशिवरात्रीला नक्की बनवून बघा। झटपट झालेले आहेत आणि छान झालेले आहेत, मऊ लुसलुशीत। तुम्ही हा तुमच्या कोणत्याही उपवासाला बनवू शकता। छान झटपट असे होतात। तुम्ही हे उपवासाच्या चटणी बरोबर किंवा असेही किंवा दह्याबरोबर खाऊ शकता। छान झालेले आहेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 वाटी मी साबुदाणा घातलेला आहे। इथे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। साबुदाणा खमंग खरपूस आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला हा सतत हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगला भाजला की तो चांगला वाटला जातो आणि एकदम छान असा बघा मस्त टेस्ट लागते पराठ्यांना। इथे सतत हलवत मी साबुदाणा भाजून घेतलेला आहे। खमंग छान असा भाजलेला आहे साबुदाणा। आता मी हा मोठ्या ताटात काढून घेते। मोठ्या ताटात काढलेला आहे आणि पूर्णपणे थंड करायचा। थंड झाल्यानंतरच तो वाटायचा, म्हणजे तो एकदम त्याची बारीक अशी पावडर तयार होते। इथे बघा मिक्सरच्या भांड्यात काढते। थंड झाल्यानंतर चांगला वाटला जातो साबुदाणा, त्यामुळे थंड करून घ्यायचा। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे, म्हणजे थोडं थोडं वाटलं की पटकन व्यवस्थित वाटलं जातं। इथे बघा वाटून घेतलेलं आहे। चाळणीने असं चाळून घ्यायचं, चाळणीमध्ये काढायचा। दुसरी बॅच पण मी वाटून घेते। याच पद्धतीने सगळा साबुदाणा छान असा एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे, चाळून घ्यायचं। इथे बघा साबुदाणा आपण चाळून घेतलेला आहे, वाटून ही पावडर। आता यातलं थोडंसं पीठ मी काढून घेते। आपण पराठे बनवणार आहे त्यासाठी थोडंसं काढून घ्यायचं। आता त्यामध्येच मी त्या भांड्यातच आता 4 ते 5 हिरवी मिरची घालून वाटून घेणार आहे। तुम्हाला हे उपवासला जिरे किंवा इथे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर घालून वाटण बनवून घेऊ शकता। मी फक्त हिरवी मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची वाटण घेतलेले आहे। आता इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत। आता या पिठामध्येच मी हे खिसून घेणार आहे। मोठ्या किसणीने खिसून घ्यायचे। खिसून घेतले की यामध्ये गाठी राहत नाहीत आणि छान पराठे तयार होतात, त्यामुळे बटाटे खिसून घ्यायचे। बघा इथे मी सगळे बटाटे या पद्धतीने खिसून घेतलेले आहेत, 3 बटाटे। आता बटाटे खिसून झालेले आहेत। आता यामध्येच वाटलेली मिरची घालून घ्यायची। तुम्हाला यामध्ये अजून काही मसाले घालू शकता, तुम्हाला उपवासला जे चालत असतील ते। इथे बघू शकता मी हिरवी मिरची घातलेली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुमच्या अंदाजाने तिखट घाला, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते। बघा मळून घ्यायचं आहे, बिना पाणी घालता सुरुवातीला मळणार आहे। गरज वाटली तर पाणी घालणार आहे। हे बघा मी अजिबात इथे पाणी घातलेलं नाही, बटाट्यामध्येच हे छान मळून घेतलेलं आहे। आता इथे बघा छान आपलं मळून झालेलं आहे। आता फक्त मी 2 चमचे होईल एवढंच मी पाणी घालणार आहे। यामध्ये बघा फक्त 2 चमचे होईल एवढंच पाणी घातलेलं आणि त्यामध्ये थोडंसं मळून घ्यायचं आणि बघा हे छान असं मळून घेतलेलं आहे। आता याला भिजत वगैरे ठेवायची गरज पडत नाही। आता पटकन आपण पराठे बनवून घेणार आहेत। त्याआधी याला 1 चमचा मी तेल घालून फक्त लावून घेते। तेल घातलेलं आहे आणि तेल घालून 1 मिनिट मळून घ्यायचं आणि झटपट अशी पराठे आपण बनवून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याला 10 मिनिटं ठेवू शकता। मी झटपट याचे पराठे बनवणार आहे। जेवढा तुम्हाला पराठा बनवायचा असेल तेवढं पीठ घ्यायचं आणि छान असं लाटून घ्यायचं। इथे बघू शकताय पीठ घेतलेलं आहे आणि आपण पीठ ठेवलं होतं कोरडं साबुदाणा, ते आता लावून घ्यायचं आणि छान असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे साबुदाणा आहे त्यामुळे थोडंसं चिरतं। मी आता हे लाटून घेतलेले आहे, बघू शकताय छान, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही आणि छान असा आकार मी त्याला प्लेटने आकार देऊन घेते। तुम्ही प्लेटने, झाकणाने, कशानेही छान असा आकार देऊन घेऊ शकता। छान असा आपला पराठा तयार झालेला आहे, जास्त जाड नाही पातळ नाही असेच मी पराठे बनवून घेते। आपले पराठे बनवून घेतलेले आहेत बघा, मस्त असे पराठे झालेले आहेत। आता इथे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। आता जिथे पराठे खाल्ले लागू नये म्हणून इथे तेल टाकायचं
आणि थोडासा तवा गरम झाला की त्यामध्ये आपण पराठा घालून छान असा भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय तवा गरम झालेला आहे. मी पराठा घातलेला आहे. खालच्या बाजूने थोडेसे बबल्स आले की याला पलटून दोन्ही साईडने आपण तेल लावून चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा. हे झटपट पराठे होतात बघा, मस्त असे. नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि छान होतात बघा आणि चवीला पण मस्त लागतात. कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हे बनवलेले आहेत बघा. मस्त असे पराठे तयार होतात. थोडंसं साईडने मी तेल घालून घेते. दोन्ही साईडने मी खमंग खरपूस असा भाजून घेणार आहे बघा. या पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आणि छान असे फुलले पण जातात बघा. असं थोडंसं प्रेस करून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे बघा दोन्ही साईडने मी तेल लावून याला भाजून घेते बघा. मस्त फुलतात बघा पराठे आणि चवीला पण छान लागतात बघा. असं प्रेस करायचं म्हणजे छान फुलला जातो बघा पराठा आपला. इथे मी दोन्ही साईडने भाजून घेते बघा. छान असा मीडियम फ्लेमवर भाजायचा म्हणजे तो आतपर्यंत छान असा भाजला जातो आणि खमंग खरपूस भाजले जातात बघा पराठे. मी दोन्ही साईडने छान असे भाजून घेते बघा. छान असा दोन्ही साईडने पराठा भाजलेला आहे. मी काढून घेते बघू शकताय. आणि त्याच पद्धतीने मी दुसरा पराठा बनवून घेतलेला आहे. तो पण घालते याच्यावर. तो पण छान फुलायला लागलेला आहे बघू शकता. याला पण दोन्ही साईडने तेल लावून मी भाजून घेते बघा. चांगले फुलले जातात बघा. प्रेस करून असे चांगले भाजून घ्यायचे. मस्त फुललेला आहे पराठा. याला पण तेल लावून मी चांगलं दोन्ही साईडने भाजून घेते बघा. या पद्धतीने खमंग खरपूस हा पण मी पराठा भाजून घेते बघा. बघू शकताय तुम्ही किती छान असा फुलतोय. मस्त टेस्टला छान लागतात बघा. कोणत्याही तुमच्या उपवासला हा बनवू शकता बघा. झटपट बनतात बघा. नक्की बनवून बघा. हा पण मी दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे. आता बघा त्याच पद्धतीने मी सगळे पराठे भाजून घेणार आहे बघा. छान फुलले जातात बघा. प्रेस करायचे म्हणजे छान फुलले जातात आणि छान खमंग खरपूस मी हे सगळे पराठे मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घेतलेले आहेत. म्हणजे हे छान असे भाजले जातात आणि खरपूस चांगला पराठा तयार होतो बघा. छान असा फुललेला आहे बघू शकताय. मी याला पण छान असं तेल लावून चांगला मी भाजून घेते बघा. मस्त पराठा चांगला भाजून घेतलेला आहे बघा. इथे बघू शकताय पराठा आपला छान भाजलेला आहे आणि छान असा फुललेला आहे बघू शकताय. उपवासाचा बघा मस्त पराठा आपला तयार झालेला आहे. मी हा पण काढून घेते. चांगले पराठे आपले मस्त खमंग खरपूस आणि चविष्ट मऊ लुसलुशीत असे पराठे तयार झालेले आहेत बघू शकताय. इथे बघा मऊ लुसलुशीत खमंग असा आपला उपवासाचा पराठे तयार झालेले आहेत. साध्या सोप्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासला असे पराठे बनवू शकता. मस्त लागतात चवीला. या पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.